हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन साधनपाद सूत्र क्रमांक 22. कृतार्थ प्रति नष्टमप्यनष्टम तदन्य साधारणत्वात्. साक्षात्कारीला कृतार्थ झाल्यामुळे दृश्य नष्ट झालेले असते, परंतु सामान्यांना इतरांना ते प्रतीत होत असते. त्यामुळे ते इतरांच्या दृष्टिकोनातून अनष्टच असते. जो साधक कृतार्थ होतो त्याला त्याच्यासाठी त्याच्या दृष्टीने दृश्य नष्ट होते. एखादी गोष्ट परिपूर्ण झाल्यावर आपण म्हणतो की आज मी कृतकृत्य झालो. जे कृत्य किंवा कर्म करायचं होतं त्यामधून मुक्त झालो, कारण कर्म पूर्ण झालं, कर्म करणं शिल्लक नाही. अर्थातच त्यामुळे त्या कर्मासाठी आपण जे करत होतो ते त्या क्षणापासून करायची आवश्यकता नाही. आपल्या दृष्टीने ज्या गोष्टी निरुपयोगी झाल्या, योगी साक्षात्कारी यांना जीवनाचा अर्थ पूर्णत्वाने कळतो. ते प्रकृतीपासून वेगळे होतात. अर्थातच दृश्य त्यांच्या दृष्टीने संपते, नष्ट होते. सूत्र क्रमांक 19 मध्ये आपण पाहिलं की दृश्याच्या 4 अवस्थांमध्ये आपण प्रगती करायची आहे. विशेष, अविशेष, लिंग मात्र, अलिंग मात्र अशी प्रगती करत दृश्याच्या भोगांमधून आपण मुक्त व्हायचं आहे. अर्थातच अलिंगावस्थेत आपण दृश्याच्या भोगांमधून मुक्त झाल्यामुळे आपल्याला दृश्य नष्ट झाल्यात जमा होतं. आपण जरी दृश्यापासून मुक्त झालो, आपल्या दृष्टीने दृश्य जरी नष्ट झालं, तरी आपल्याला आजूबाजूला जे मुक्त न झालेले आहेत त्यांच्या दृष्टीने तेच दृश्य त्यांना अनष्ट असतं. आपण ज्या दृश्याचा भोग घेत असतो त्याच दृश्याचा त्याच वेळी इतरही भोग घेत असतात किंवा भोग घेणार असतात. शेतकरी शेतात पीक काढून शेत हे दृश्य भोगत असतो. त्याचे आजोबा कालवश झाले, त्यावेळी त्यांना ते हे दृश्य नष्ट झाले. परंतु शेतकऱ्याच्या वडिलांना त्यावेळी ते शेत दृश्य होते. वडील कालवश झाले, त्यावेळी शेत हे दृश्य वडिलांना नष्ट झालं, परंतु शेतकऱ्याला ते शेत दृश्य होतं. म्हणून तो आज त्याच शेताचा उपभोग घेत आहे. हीच गोष्ट घराची किंवा इतर मिळकतीची आहे. वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्याला, मग तिसऱ्याला, मग चौथ्याला अशा विकल्या जातात. त्यावेळी त्या पहिल्याला नष्ट होतात आणि त्यानंतरच्याला दृश्य होतात. दृश्याचा उपयोग मुक्ती मिळवणं हाच आहे. ती स्थितप्रज्ञता येईपर्यंत जीवन जगण्यासाठी दृश्य भोगायचं आहे. दृश्याच्या भोगात अडकून राहायचं नाही. लवकरात लवकर त्याचा त्याग करून त्यापासून मुक्ती मिळवणे हे उद्दिष्ट असायला पाहिजे. याचाच अर्थ दृश्याचा अवास्तव संचय करण्यात आयुष्य वाया घालवायचं नाही. मुक्ती मिळेपर्यंतचा कालावधी सुसह्य करण्यासाठी ते उपभोगणे हा उद्देश असायला पाहिजे. संचित करणे हा उद्देश नसावा. त्याचप्रमाणे दृश्याची मालकी आपल्याकडे अबाधित राहत नाही याची जाणीव ते साठवताना ठेवावे. आपल्या मृत्यूने दृश्य नष्ट होते. पुढचं सूत्र क्रमांक 23. स्वस्वामी शक्त्योः स्वरूपोपलब्धिः हेतुः संयोगः. दृश्य दृश्याकरता असतं, त्यामुळे द्रष्टा हा स्वामी असून दृश्य हे स्व असतं. यांचा संयोग स्वरूप जाणण्यासाठी, यथार्थ ज्ञानासाठी असतो. योगाधिराज पातंजलींनी सूत्र क्रमांक 17 मध्ये द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग भविष्य काळातील दुःख निर्माण करतो असं सांगितलं. त्यानंतरच्या सूत्रांमधून दृश्य आणि द्रष्टा यांचं विवेचन केलं. या सूत्रामध्ये द्रष्टा आणि दृश्य यांच्या संयोगामुळे काय साधलं जातं ते सांगत आहेत. निर्माण होण्यापेक्षा साधलं जाणं वेगळं असतं. येथे स्व आणि स्वामी असे शब्द वापरलेले आहेत. द्रष्टा आणि दृश्य यामध्ये दृश्य द्रष्ट्यासाठी असतं
हे आपण सूत्र क्रमांक 21 पाहिलं. याचा अर्थ दृश्यापेक्षा द्रष्टा महत्त्वाचा. म्हणजे स्वामी हा शब्द द्रष्टा यासाठी आणि स्व हा शब्द दृश्य यासाठी वापरलेला आहे. तेव्हा स्व आणि स्वामी म्हणजे दृश्य आणि द्रष्टा यांच्या शक्तीचा संयोग झाल्यामुळे दृश्य आणि द्रष्टा यांच्या स्वरूपाची, त्यांच्या मूळ ज्ञानाची जाण उपलब्ध होते. दृश्य आणि द्रष्टा म्हणजे काय ते संयोगामुळे ज्ञान उपलब्ध होते तेव्हा कळते. काही गोष्टी अशा असतात की त्यांच्या दुसऱ्या गोष्टीशी संबंध आल्याशिवाय त्यांचं महत्त्व आपल्याला कळत नाही. बुद्धी आणि पैसा वेगळ्या वेगळ्या असताना त्याचं कार्य सुप्त राहतं, ते आपल्याला समजत नाही. पण या दोन गोष्टी एकत्र आल्या तर बुद्धीमुळे पैसा काय उभं करू शकतो आणि पैसा असल्यास बुद्धी कशा प्रकारे तळपू शकते ते समजतं. द्रष्टा आणि दृश्य यांच्या संयोगामुळे काय काय उपलब्धी होते ते पाहूया. एक, या संयोगामुळे द्रष्टा हा दृश्य उपभोगू शकतो, कारण संयोगाशिवाय ते शक्य नाही. 2, या भोगांमुळे द्रष्टा दृश्यापासून पूर्ण वेगळा असल्याची जाणीव होते, त्यामुळे आत्मज्ञान होतं. नाहीतर देह किंवा मन म्हणजेच आपण स्व, नाहीतर देह किंवा मन म्हणजेच आपण स्व असा गैरसमज टिकून राहिला असता. 3, आपण म्हणजे आत्मा असून इतर सर्व दृश्य आहेत आणि ती आपल्या उपभोगासाठी आहेत हे ज्ञान या संयोगामुळे उपलब्ध होतं. 4, या जाणीवेमुळे आत्मा दृश्यात अडकत नाही, दृश्याचा त्याग करायला तो तयार होतो. 5, त्याला स्वतःच्या उद्दिष्टांची जाणीव होते. ते उद्दिष्ट म्हणजे कैवल्य प्राप्ती, मुक्ती. भोगाच्या विशेष अवस्थेमधून एक एक पायरी प्रगती करत अविशेष, लिंग मात्र आणि अलिंग अशा अवस्थेपर्यंत तो प्रगती करतो. 6, या ज्ञानामुळे एक निश्चित असे योगशास्त्र निर्माण होऊन साधकाला मुक्तिमार्ग उपलब्ध होतो. हरिओम.